सिस्टम फाड़ देंगे. शूज पडलेले माझे. आता याच्यात प्रश्न आहे कुठला शूज घालायचा. तर मी हे काही घालणार नाही. आता मी एक जुनं पानं काढणार आहे. बघू शकता याला मी काढणार आहे. याचा जोड कुठं गेला आता. गावात तिकडं पडला होता काय नाही ते. तर आता हे दोन शूज लई खराब झालेला आहे. याला मी एकदा झटकतो. याला जरासं साफ करून घेतलं मी. आता यालाच घालतो. आता हा निवडण्याचं कारण एक की याला लेस बांधायची गरज नाही. कॉमला रेडी झालेलं आहे. आता थोडा वॉक करून येतो मस्त 1-4 किलोमीटर धन्नो आहे. ओके. ही नुसती घेऊन पडलेली मी काय वापरत नाही तिला. तर ही इलेक्ट्रिक बाईक घेतलेली आहे मी हौशीनी. ही पण काही जास्त वापरत नाही. आणि माझी सगळ्यात फेवरेट धन्नो माझी हॉर्नेट 2.0. आणि मग ही पाठीमागच्या वर्षी घेतलेली आहे मी युऑन छोटी कार. पार्किंग एरिया सोसायटीचा. या मस्त मस्त डोळे सुजलेले माझे. झोपेतून उठल्या बाहेर चाललो रस्त्यावर. लागल्या गाड्या पळायला. लोकांची रुटीन चालू झाली आहे. स्कूल बस चालू झाली आहे. जेव्हा आलो होतो बऱ्यापैकी या रस्त्याचं काम वगैरे काहीच नव्हतं. आता बऱ्यापैकी नवीन कन्स्ट्रक्शन झाले रस्त्यांचे. त्याच्यामुळं जरा क्लीन वाटतंय सध्या. ज्यावेळेस आम्ही शिफ्ट झालो होतो वाकडमध्ये, जेव्हा फ्लॅट घेतला आम्ही वाकडमध्ये, तेव्हा इथं म्हणजे डांबरी रस्ता होता आणि खूप अरुंद होता म्हणजे. आणि रस्त्याच्या कडेला तेव्हा हे बसायचे ना, काय नाव त्याचं, विक्रेते, भाजी विक्रेते बसायचे. कचरा वगैरे असायचा. आता त्यांना सेपरेट स्पेस दिला आहे तिकडं मोठं फुटपाथ बनवून. आता हे शासनाचं नाही आहे, हे आपल्या समाजाची मानसिक वृत्ती असते. त्याच्यामुळे अशा गोष्टी घडतात. हे नवीन कॉम्प्लेक्स आणि फ्रूटचं शॉप चालू झालं आहे इथं पहिले. ओके. तर आता आम्ही प्रॉपर आलो आहे जिथं कमी रहदारी वगैरे असते, ट्रॅफिक कमी असते, त्या रस्त्याने वॉकिंग करायला आलो आहे. दत्त मंदिर रोड क्रॉस केला आहे. त्या रोडचं अक्षरशः 3 वर्षापासून काम चालू होतं. रहदारीमुळं थोडं स्लो झालं ते काम, पण आता मस्त एकदम प्रॉपर झालं आहे. फुटपाथचं काम बाकी आहे. एकदम छान दिसतंय. म्हणजे दत्त मंदिर रोड असा एकदम ब्रॉड झाला आहे. तर आता हा जो रस्ता आहे याला कमी ट्रॅफिक असते. म्हणजे मोस्ट ऑफ लोक जेवढे वॉकिंग वगैरे फिरतात ते ह्याच रस्त्यानं फिरतात. आलं आहे आता मस्तपैकी. इकडं पण ट्रॅफिक कमी असल्याने अशा अवैध पार्किंग लागलेल्या असतात. नंबर नाही दाखवत. म्हटलं एक ब्लॉग बनवूनच टाकतो. आता खूप झाले शॉर्ट बनवून. शॉर्ट्सवर काय तुम्ही लोक सबस्क्राईब करत नाही, मग काय होईल म्हणलं आता मी आहे ना आज एक ब्लॉग टाकतो. ब्लॉग बनवतो मस्तपैकी. ऑफला गेलो. रिसेंटली चॅनल पण डिलीट झालेलं, काहीतरी पॉलिसीमध्ये अडकलेलं. त्याच्यामुळे यूट्यूबने ते चॅनल रिमूव्ह केलं होतं. तर त्याला 1760 मेल लिहिले आणि मग त्यांनी ते रिस्टोअर केलं. त्यांना वाटलं उगाच मेल खेळण्यापेक्षा बरं आहे रिस्टोअरच करून टाकाय का. जास्त काही नाही, 380 सबस्क्रायबर्स होते आणि व्हिडिओज टाकलेले होते. ते शॉर्ट्स वगैरे टाकलेले आहे ना. मेन पर्पज तर तेव्हा तेच होतं की बाबा हे म्हातारपणी बघायला काम आहे ते टाकलेले शॉर्ट्स. पण मग खूप वाईट वाटलं जेव्हा चॅनल डिलीट झालं तेव्हा. मग रोज उठून त्यांना मेल कर, त्यांचा रिस्पॉन्स येईल, मग परत मेल कर, परत रिस्पॉन्स येईल, परत रिक्वेस्ट करून मग शेवटी ते रिस्टोअर झालं. व्हिडिओज पण रिस्टोअर झाले आणि मग आता चालू केलं आहे. आज म्हणलं लॉगच बनवून टाकतो. मग बघू आता काय लॉगवरती टिकल, काय सबस्क्रायबर वाढतात किंवा नाही वाढतात. आम्ही आलो आहे कावेरी नगर रस्त्याकडून असं फिरून. आता एवढ्या जागेत आम्हाला फुटपाथ भेटला फक्त. इकडं पाठीमाग फुटपाथ आहे ना, ऑक्युपाईड केलेला आहे आपल्या छोटे जे बिझनेसमॅन आहे त्यांनी. जाऊ द्या काहीतरी म्हणजे बरं आहे, चांगलं आहे. आता शिल्लक ठेवलेलं नाही चालायला, पण जाऊ द्या. छोटे बिझनेसमॅन आहे, छोटे धंदे आले, सो कमवत आहे, पोट भरत आहे बिचारे. पोट भरला तर पोटाची खळगी भरायची नाही अवघड झालं. मॅडमचं लगेच चालू झालं. किती किलोमीटर चालला असेल म्हणजे आपण 1 किलोमीटर झाला असेल, 1-1.25 किलोमीटर झाला असेल. तर लगेच गणित चालू झाला. किती किलोमीटर झाला यायला अजून 7 किलोमीटर चालायचं आहे आपल्याला. आता आहे लोक
एवढी बा दादा तुम्हाला सांगतो समोर एक वडाचं झाड आहे. वटाचं झाड वटवृक्ष. तर त्या वटवृक्षाची काय कहाणी माहिती आहे का? ते जुन्या काळात काय व्हायचं माहिती आहे का? ते बघा द्वाऱ्याने बांधून ठेवलं त्याला. तर ते काय झालं होतं, वटवृक्ष आहे ना, सगळ्यांनी असं म्हणजेच ठरवलं होतं इथल्या बायालाही त्रास देतात म्हणून ते वटवृक्ष पळून जायला लागलेले ते. मग सगळ्या बाया एकत्र झाल्या. त्यांनी मग असे बारीक बारीक दोरे जमा केले आणि त्या दोऱ्यांनी त्या वटवृक्षाला बांधून ठेवलंय आता. त्याच्यामुळे पत्राला बांधून ठेवलंय त्या वटवृक्षाला. विला कॅफे समोर आलेलो आहे. फिरून आता मस्त घराकडे चाललेलो आहे. ऑलमोस्ट 2 किलोमीटर वाकून झाली असेल आता. कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे. हिच्यावरती कॉमन एरियासाठी यांनी या काय पवनचक्क्या लावलेल्या आहे. त्या चालतात की नाही चालतात काय माहिती, पण आहेत. बघावं लागेल विचारून सक्सेसफुल आहे का. सक्सेसफुल असेल तर आमच्या सोसायटीला अप्लाय करते ना. दाखवतो. ही एक विहीर आहे समोर. विहिरीच्या दोन्ही साईडने रस्ता आहे. आणि ही विहीर आहे ना अख्ख्या म्हणजे ॲटलिस्ट 80% वाकडला तरी टँकरने पाणी प्रोव्हाइड करत असेल पिण्याची पाणी. तर चांगली गोष्ट आहे, शिल्लक ठेवली आहे. पैसा आहे पैसा. फिरून ह्या रस्त्याला आलोय परत. सोडे क्रोमा व्हिडिओ. छत्री मोसम चालू आहे सध्या. छत्री मोसम. पाऊस चालू झाला. पटपट पटपट घरात रस्ता धरला. मुलं निघले की आमची एकच चर्चा असते, इथे हे कचरा टाकीत आहे, ते कचरा टाकीत आहे. काही गोष्ट आहे म्हणजे एवढं चांगला फुकट दिलेलं आहे. कोणी कचरा आणलं. या गाड्या तर 2-2 महिने येतात पार्क. अरे एवढा मोठा हे काय म्हणतो त्याला फुटपाथ, पण इथे येऊन असे कुत्रे उभं करतात. जे कुत्रे पाळणारे लोक आहे ते घाण करतात. ते डॉमिनोजवाले इथं पार्किंग करतात बघा. त्यांच्यावर कारवाई नाही होत. पोलीसवाले आपल्यासारख्या गरिबांच्या गाड्या उचलतात. बघा या डॉमिनोजच्या लाईनच लागली पूर्ण अर्धा रस्ता. आम्ही लेबर लोक आहे. आलोय हळूहळू हळूहळू. जास्त फिरण्यात काय मजा नाही. घरी येऊन मस्त आवरावं म्हटलं. त्या बस नुसता पैसा स्कूलवाल्याचा. वी आर बॅक. आलोय सोसायटीत. पावसाळी सोसायटीची भिंत अशी शेवळ झालंय. आता आवरावं लागेल. लेबर लोक आम्ही कामगार लोक. बसून तर काही चालणार नाही. आता आवरून मस्तपैकी ऑफिसला जावं लागणार. आज वर्क फ्रॉम ऑफिस आहे. चलो सिस्टम फाड़ देंगे. चलो. तर अशा प्रकारे मंडळी सकाळी मॉर्निंग वॉक करून आता वापस आलेलो आहे. म्हणजे सध्या पावसामुळे मॉर्निंग वॉकला जायचं जमतच नाही, पण आज थोडा पाऊस बंद दिसल्यामुळे मग मॉर्निंग वॉकला मॅडम म्हणे की मॉर्निंग वॉकला जाऊन येऊ आपण आज. चलो. तर आता ही माझी सकाळची सुरुवात आहे. आता मी आवरतो. आंघोळ वगैरे करून वगैरे मस्तपैकी ऑफिसला तयार होऊन जातो.